कधी तुम्हालाही असं वाटतं का? मी एवढी मेहनत करते, पण माझं स्वप्न अजूनही खूप दूर आहे. दररोज उठते, काम करते, प्रयत्न करते, पण परिणाम मात्र दिसत नाहीत. मग मनात एकच प्रश्न येतो, मी खरंच योग्य दिशेने चालले आहे का? आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्याचं स्वप्न अजून खूप दूर आहे, पण ज्यानं चालणं अजूनही थांबवलं नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचे काही शब्द तुम्हाला हार मानण्यापासून वाचवतील. आपण सोशल मीडियावर लोकांचं यश पाहतो. एका रात्रीत लाखो व्ह्यूज, हजारो सबस्क्रायबर्स, प्रमोशन, बिझनेस आणि सक्सेस. पण आपल्याला दिसत नाही त्या मागचे अनेक महिने, अनेक वर्षांची मेहनत, अनेक अपयश, अनेक अश्रू. आपल्याला फक्त फळ दिसतं, झाड वाढताना दिसत नाही. लक्षात ठेवा, बांबूचे झाड पहिल्या काही वर्षात जमिनीवर फारसं वाढत नाही. तेव्हा लोक म्हणतात काहीच झालं नाही. पण त्या काळात त्याची मुळे जमिनीखाली मजबूत होत असतात आणि एक दिवस ते झाड काही महिन्यात अनेक फूट उंच वाढतं. कदाचित तुमच्या आयुष्यातही असंच असेल. आज बदल दिसत नाही म्हणजे काहीच होत नाही असं नाही. स्वप्न अजून थोडं दूर असलं तरी तुम्ही योग्य मार्गावर आहात हे कसे ओळखाल? पहिलं चिन्ह म्हणजे तुमची आजची आवृत्ती ही कालच्या आवृत्तीपेक्षा थोडी जास्त चांगली. तुम्ही थोडे जास्त संयमी झालात, तुम्ही थोडे जास्त आत्मविश्वासू झाला आहात. दुसरं चिन्ह म्हणजे तुम्ही हार मानली नाही. लोकांनी साथ सोडली, काहींनी हसून घेतलं, काहींनी दुर्लक्ष केलं, पण तुम्ही चालत राहिलात. तिसरं चिन्ह म्हणजे तुम्ही तुलना कमी करून स्वतःवर काम करायला सुरुवात केली, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कल्पना करा की तुम्ही रोज एक वीट ठेवत आहात. पहिल्या दिवशी काहीच दिसत नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, 10व्या दिवशीही नाही, पण 100व्या दिवशी एक सुंदर घर तयार होतं. यशही असंच असतं. दररोजची छोटी कृती एक दिवस मोठा परिणाम देतं. सर्वात कठीण वेळ कोणती असते माहिती आहे? जेव्हा मेहनत सुरू असते, पण परिणाम काहीच दिसत नाही आणि मन म्हणतं बस आता पुरे झालं. आणि त्या क्षणी काही लोक थांबतात आणि काही लोक एक पाऊल पुढे टाकतात आणि तेच जिंकतात. आपण आयुष्यभराचा विचार करून थकतो, पण आजचा दिवस जिंकणं इतकं कठीण नाही. आज फक्त 30 मिनिटं अभ्यास, आज 20 मिनिटं व्यायाम, आज फक्त एक व्हिडिओ, आज एक पुस्तकाचं प्रकरण, आज एक चांगली सवय. फक्त आज. असे हजारो आज मिळून उद्याचं यश बनतं. तुम्ही काही नाही केलात तरी लोक बोलतील आणि प्रयत्न केलात तरी बोलतील. मग लोकांसाठी जगायचं की स्वप्नासाठी, हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा असतो. कधी कधी संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण एका व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा, आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. कारण स्वतःवरचा विश्वास हरवला तर सगळंच हरवतं. आज तुम्हाला जे कठीण वाटतंय, उद्या तेच तुमची ओळख बनेल. आजची शिस्त उद्याचा आत्मविश्वास बनेल, आजची मेहनत उद्याचं यश बनेल, आणि आजचे अश्रू उद्याचे हसू बनतील. मी सुद्धा अनेक दिवस विचार केला, मी जे करते ते योग्य आहे का? कधी व्ह्यूज कमी आले, कधी प्रतिसाद मिळाला नाही, कधी स्वतःवर शंका आली. पण एक गोष्ट लक्षात ठेवली, जर मी आज थांबले तर माझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार नाही. पण जर मी चालत राहिले तर शक्यता अजून जिवंत आहे, आणि मला मला माझी शक्यता जिवंत ठेवायची आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि कदाचित तुम्ही एखाद्या स्वप्नासाठी झगडत असाल, तर तुमच्याकडे वेळ नसेल, पैसे नसतील, साथ देणारे लोक नसतील, तर तुमच्याकडे एक गोष्ट आहे, ती म्हणजे प्रयत्न करण्याची संधी. आणि ती संपेपर्यंत खेळ संपत नाही. आज आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला एक वाक्य नक्की सांगा, माझं स्वप्न अजून दूर आहे पण मी योग्य मार्गावर आहे. आज परिणाम दिसत नाहीत पण प्रगती आहे. आज टाळ्या नाहीत पण प्रयत्न आहेत. आज यश नाही पण आशा आहे. आणि जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. लक्षात ठेवा, हळू चालणं चुकीचं नाही, पण थांबणं चुकीचं आहे. म्हणून आज पुन्हा उभं राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक छोटंसं पाऊल पुढे टाका. कारण तुमचं स्वप्न तुमची वाट पाहत आहे. जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर शेअर करा त्या व्यक्तीपर्यंत जी सध्या हार मानण्याच्या उंबरठ्यावर आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे तिच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण होईल. चला एकमेकांना प्रेरणा देत आणि प्रेरणा घेत राहूया. इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड. धन्यवाद.